यानंतर वळूया पुढच्या बातम्याकडे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा उद्योजकांना त्रास देणाऱ्या गुंडांना इशारा दिला। छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यक्रमात अजित पवारांनी उद्योजकांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर तात्काळ कारवाईचं आश्वासन देऊन उद्योजकांना नडणाऱ्यांना थेट इशाराच देऊन टाकला। आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्या संदर्भामध्ये एक चांगल्या प्रकारे इंडस्ट्रीला कुठलाही त्रास होता कामा नये ही खबरदारी पोलीस खात्याने घ्यायची। जर कोणी गुंडगिरी, दादागिरी, दहशत काही वेगवेगळ्या प्रकारे खंडण्या मागत असेल तर त्याला मकोका लावायला देखील मागं पुढं बघायचं नाही। सगळे अर्ध्या कार्यकर्ते तसे नाहीतर उद्या की मोर्चा माझ्या विरोधात काही जण त्याचा गैरफायदा घेतात। जे कोणी ब्लॅकमेलर असतील त्यांनी आतापासूनच आपला बेकायदा काम थांबवावं मी त्यांना वॉर्निंग देऊ इच्छितो या निमित्तानं। नाहीतर बीडमध्ये ब्लॅकमेलर मंडळीची काय आम्ही अवस्था केलेली आहे त्यापेक्षा वाईट अवस्था आम्ही लोक करू शकतो। काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची